इयत्ता 5वी कविता 13वी सण एक दिन भाग 2. सण एक दिन या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पुढील ओळींच्या मधून पाहूया. सण बैल पोळा ऐसा चाले, झुलींच्या खालती काय नसतील, झुलींच्या खालती काय नसतील, आसुडांचे वळ उठलेले आणि फुटतील उद्याही कडाई, आणि फुटतील उद्याही कडाई, ऐसेच आसूड पाठीवर. जरी मिरविती परिधन्य हाती, जरी मिरविती परिधन्य हाती, वेसणी असती घट्ट पाहा. या ओळींमध्ये तुम्हाला कोणते नवीन शब्द वाटत आहेत? मॅडम, झुली, आसूड आणि वेसण. झुली म्हणजे सुंदर नक्षीकाम केलेले आणि छोटे छोटे आरसे लावलेले कापड. हे बैलाच्या पाठीवर घातले जाते. आसूड म्हणजे चाबूक आणि वेसण म्हणजे बैलांच्या नाकातून घातलेली दोरी. मुलांनो, या ओळींमध्ये कवी एका वेगळ्याच गोष्टीकडे आपले लक्ष वेधून घेत आहेत. आज जरी बैलांचा दिवस असला, त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी सुंदर अशा झुली चढवल्या असल्या तरी पण त्या सुंदर झुलींच्या खाली चाबकाचे वळ लपले नसतील का, असा प्रश्न कवी करत आहेत. बरोबर ना मुलांनो? बैलगाडीला जुमताना आणि शेत नांगरताना त्याला चाबकाचे फटके द्यावे लागतात, तेव्हा बैल धावतो. मग त्या चाबकाचे निशाण त्या बैलाच्या पाठीवर असतील का? आज एक दिवस बैलांचा आहे म्हणून आज त्याला सजवले आहे. चांगले गोडधोड पदार्थ खाऊ घालून लाड केले जात आहेत. पण उद्या पुन्हा त्याच्या पाठीवर चाबकाचे फटके पडणार आहेत. आज त्या बैलांचा मालक त्यांना घेऊन गावभर मिरवत आहे, पण त्याची वेसण त्याच्या मालकाच्या हातात घट्ट आवळलेली आहे. मुलांनो, आवळलेली म्हणजे काय? खेचून धरलेली. बरोबर. आता पुढील ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. जरी झटकली जराशी मान, तरी हे वेसण खेचतील. सण एक दिन बाकी वर्षभर, ओझे मरमर ओढायाचे. मुलांनो, या बैलाने थोडी जरी मान झटकली तर त्यांचा मालक लगेच त्याची दोरी खेचतो. त्यांचे लाड फक्त एक दिवस बैल पोळ्याच्या दिवशीच होतात. फक्त एकच दिवस हा सण साजरा केला जातो, पण वर्षभर ओझे वाहणे, मेहनत ही त्यांना करावीच लागते. अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून कवीने बैलांविषयी वाटणारी एक खंत व्यक्त केली आहे. आता या कवितेवर आधारित काही प्रश्न बघूया. बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे? बैलांच्या कपाळावर बाशिंग बांधले आहे. अवखळ कोण आहे? तरुण बैल अवखळ आहे. बैलांच्या गळ्यात काय आहे? बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा आहेत. झुली खाली काय असेल असे कवीला वाटते? झुली खाली चाबकाचे वळ असतील असे कवीला वाटते. वर्षभर बैल काय करतात? वर्षभर बैल त्यांच्या मालकाची ओझे वाहतात.